मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं वर्चस्व आहे। 10 जागांपैकी 7 जागांवर युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजय झालेत। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये युवासेनेची मशाल आहे। सिनेट निवडणुकीत अभाविपचा मात्र दारुण पराभव झालाय। सिनेट निवडणुकीत आतापर्यंतच्या निकालात युवासेना आघाडीवर आहे। सिनेट निवडणुकीत आतापर्यंत युवासेनेचे 7 उमेदवार विजयी झालेत। शीतल देवरुखकर, धनराज कोहचाडे, मयूर पांचाळ विजयी झालेत। शशिकांत झारे, स्नेहा गवळी, प्रदीप सावंत, मिलिंद साटम हे विजयी झालेत। दरम्यान युवासेनेचे 7 उमेदवार किती मतांनी विजयी झाले ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शीतल देवरुखकर 5498 मतांनी विजयी, धनराज कोहचाडे 5247 मतांनी विजयी, मयूर पांचाळ 5350 मतांनी विजयी झाले। आतापर्यंत युवासेनेचे विजयी उमेदवारांबद्दलची आपण माहिती सविस्तर पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। युवासेनेनं पुन्हा एकदा सिनेटमध्ये आपला गड कायम राखण्यात यश आलंय। शशिकांत झारे विजयी झाले आहेत। स्नेहा गवळी 5914 मतांनी विजयी, प्रदीप सावंत देखील विजयी झाले, तर मिलिंद साटम हे देखील या ठिकाणी विजयी झालेले आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेत। मीनाक्षी, सिनेट निवडणुकीमध्ये आतापर्यंतच्या निकालामध्ये ठाकरेंची युवासेना आघाडीवर आहे। युवासेनेला आपला सिनेटचा गड राखण्यामध्ये, कायम राखण्यामध्ये पुन्हा एकदा यश आलंय। काय सविस्तर सध्या ताजे अपडेट्स? नक्कीच आपण पाहतोय की सकाळी एक 10 ते 11 वाजल्यापासूनच सिनेट निवडणुकीचा निकालासाठी जी आहे ती मोजणी सुरू आहे, मतांची मोजणी सुरू आहे। एकूणच आपण पाहतोय की युवासेनेचे सर्वच उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती असल्याचं सांगितलं जातं आणि यातील अनेक उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत। जवळपास 5 ते 7 उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत आणि भरघोस मतांनी त्यांची ही उमेदवारी जी आहे ती निश्चित झालेली आहे। माझ्यासोबत आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवासेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते सध्या सगळेच उपस्थित आहेत आणि एकूणच आपण पाहिलं तर सध्या या ठिकाणी जे ओपन कॅटेगरीमधले आहेत त्यांपैकी आपण पाहिलं तर प्रदीप सावंत आणि मिलिंद साटम यांचा विजयी झालेला आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की युवासेनेचे सगळेच उमेदवार जे आहेत ते निवडून येण्याची दाट शक्यता आहे। माझ्यासोबत स्नेहा गवळी आहेत, त्यांचा देखील विजयी झालेला आहे। किती मतांनी तुमचा विजय झालेला आहे आणि काय प्रतिक्रिया आहे? 5000+ मतांनी विजय झालेला आहे। नक्कीच पहिली प्रतिक्रिया काय द्याल? कारण तब्बल 2 वर्षानंतर या निवडणुका लागल्यात आणि मोठी प्रतीक्षा होती। एकूणच कोर्ट कचेरी झाली आणि त्यानंतर या निवडणुका लागल्या, मात्र निकाल जो आहे प्रत्यक्षात आपण पाहतोय की सगळेच तुमचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती पाहायला मिळतात। त्यामुळे काय सांग? 2018 पासून या इलेक्शनच्या आपण वेट करत होतो आणि आता सरकारने पण खूप दबाव आणला, कारण ही इलेक्शन होऊ नये यासाठी ही जेव्हापासून इलेक्शनची प्रोसेस चालू झाली आहे त्या दिवसापासून त्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचे काम या सरकारने केलेलं आहे। इव्हन इलेक्शनच्या आदल्या 2 दिवस आधी ती इलेक्शनवरती स्थगिती आणण्याची कोर्टाची नोटीस आली होती, पण कोर्टाने आपल्याला एक व्यवस्थित न्याय दिल्यामुळे ती इलेक्शन व्यवस्थित पार पडली आहे। आणि इव्हन आजच्या रिझल्टच्या आदल्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी सुद्धा रिझल्ट लागू नये यासाठी सुद्धा स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला गेला, पण न्यायालयाचे मी खूप आभार मानेन की त्यांच्या सपोर्टमुळे आज निकाल सुद्धा लागला आणि युवासेनेचे आम्ही 10 पैकी 10 निवडून येणार आहोत, म्हणजे आलेच आहोत। ओपन कॅटेगरीचे देखील आता सगळेच निकाल जो आहे तो सुरू आहे, कारण 2 ओपन कॅटेगरीमधले उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत। त्यामुळे कशी काय दाट शक्यता? शेवटचे 3 जे राहिले आहेत ते सुद्धा निवडून येतील आणि 10 on 10 यावेळेला सुद्धा होणार आहे। पुढे कसं काम करणार आहात? काय कशी जिद्द आहे? ते तुम्हाला आमच्या कामातून लवकरच दिसून येईल। नक्कीच सर, आपण पाहू शकतो कारण या ठिकाणी अगदीच चुरशीची लढत जी आहे, म्हणजेच उमेदवारांमध्ये या ठिकाणी एक वेगळाच आनंद जो आहे तो युवासेनाचे उमेदवार जे आहेत निवडून आलेले आहेत त्यांच्यामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे अगदीच थोड्या वेळामध्ये हा संपूर्णतः निकाल जो आहे तो लागेल आणि त्यानंतर युवासेनेच्या वतीनं या ठिकाणी गुलाल उधळून या ठिकाणी जल्लोष जो आहे तो या उमेदवारांचा केला जाणार आहे। नक्कीच मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। मोठी अपडेट समोर आहे। सिनेट निवडणुकीमध्ये आतापर्यंतच्या निकालात युवासेना आघाडीवर आहे। युवासेनेला आपलं गड राखण्यामध्ये यश आलंय। हे दृश्य आपण पाहतोय, युवासेनेचा या ठिकाणी विजयाचा जल्लोष पाहायला मिळतो। प्रचंड आनंद झालेला आहे। आपण जर बघितलं असेल तर ही निवडणूक होऊ नये म्हणून कोणी स्पीड ब्रेकर लावला हे मला नवीन सांगण्याची गरज नाहीये, पण या सगळ्या स्पीड ब्रेकरला ओलांडत आम्ही आमचा विजय निश्चित केलेला आहे।
युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरुणजी सरदेसाई यांच्या पुढाकाराने आम्ही सर्व 5 जे खालच्या गटातले राखीव गटातले जे उमेदवार आहोत ते जिंकून आलेले आहेत. सिनेट निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. त्यामध्ये राखीव ज्या 5 जागा आहेत त्याची जवळपास मतमोजणी ही पुरी झालेली आहे. केवळ आता जी इनव्हॅलिड मतं आहेत त्यावर जो काही आक्षेप घेत आहेत तेवढंच फक्त तांत्रिक बाब बाकी आहे. आणि 5 जागांवर युवासेनेनी निर्णायक आघाडी घेतलेली आहे. ओबीसी गटातून मयूर पांचाळ, शेड्यूल्ड ट्राईब गटातून धनराज कोचाडे, विमेन्स गटातून स्नेहा गवळी, शेड्यूल्ड कास्ट गटातून शीतल शेख, एनटी गटातून शशिकांत जोरे असे आमचे 5 उमेदवार यांनी जवळपास प्रत्येकाने 5-5 हजार मतं घेतलेली आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.